होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची अधिकृत युतीची घोषणा दोघं ठाकरे बंधूंनी आज मुंबईत केली आणि त्याचा जल्लोष जळगाव शहरामध्ये होतो आहे। विशेष म्हणजे हा जल्लोष आपण बघू शकतो की थेट भाजपा कार्यालयासमोर होत आहे। या ठिकाणी मनसेचे पदाधिकाऱ्यांनी फटाके फोडून ढोल ताशाच्या गजरामध्ये नाच करून आपला आनंद या ठिकाणी साजरा केलेला आहे। ॲडव्होकेट जमील देशपांडे आपल्यासोबत आहे, आपण त्यांच्याशीच बोलणार आहोत। काय सांगाल जमील भाई, आज युतीनंतर आपण या ठिकाणी जल्लोष करतात आणि तोही थेट भाजपा कार्यालयाच्या समोर। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सन्मान्य राजसाहेब ठाकरे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे सन्मान्य उद्धवसाहेब ठाकरे यांनी संयुक्तितरित्या आज एकत्र येऊन युती जाहीर केलेली आहे आणि त्या युतीचा जल्लोष करण्याकरता याच्यापेक्षा चांगली जागा कुठली असू शकत नाही। अनेक विरोधक दोघी भाऊ एकत्र येतात म्हणून लोकांच्या पोटात पोटशूळ उठलेले आहेत आणि त्याच्यामध्ये आम्ही जल्लोष करून आणखी पोटशूळ त्यांना व्हावं म्हणून असा आमचा आनंद व्यक्त करतो आहे। आणि आज आम्हाला दिवाळी झाल्यासारखं वाटतं आहे, आम्हालाच नव्हे संपूर्ण महाराष्ट्रातल्या 12 कोटी जनतेला आणि इतर पक्षातले जे आमचे सहकारी आहेत, सहकारी मित्र पण आहेत विरोधी पक्षात, त्यांनासुद्धा आनंद झाला आहे। त्यांनीसुद्धा फोन करून सांगितलं की दोघी भाऊ एकत्र आले याचा आनंद आम्हालासुद्धा आहे। येणाऱ्या भविष्यामध्ये ते आम्हाला फोन करून सांगतात, तेही कदाचित आमच्यासोबत असतील। दादा आपण काय सांगाल, आज राज ठाकरे साहेबांनी एक सांगितलं की आम्ही एकत्र आलो आहेत ते एकत्र राहण्यासाठी, काय प्रतिक्रिया आपली? नक्कीच सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांचं आज स्वप्न पूर्ण आलेलं आहे। मराठी लोकांच्या मनात जे होतं ते आज घडलेलं आहे। गेल्या 20 वर्षापासूनचं हे स्वप्न आज पूर्ण झालेलं आहे। नक्कीच भारतीय जनता पार्टी किंवा सत्ताधारी विरोधकांना या गोष्टीचा नक्कीच फरक जाणवेल। महाराष्ट्रातील जनतेला या प्रश्नाचा नक्कीच उत्तर भेटेल। लवकरच महाराष्ट्रातील संपूर्ण महापालिकेत शिवसेना आणि मनसे युतीचा झेंडा फडकलेला दिसेल। जमील भाई, शेवटचा प्रश्न, आपण जल्लोष करताय पण आपला मित्रपक्ष शिवसेना ठाकरे गट या ठिकाणी अनुपस्थित दिसतोय। वरती मनोमिलन झालंय, खाली मनोमिलन व्हायचं बाकी आहे का? खालीसुद्धा मनोमिलन झालेलं आहे। यापूर्वीच आम्ही शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी एकत्रितरित्या कार्यक्रम इथं केलेला आहे। जेव्हा दोघी भावांची एकत्र भेट झाली त्याच कार्यक्रम दोघी पक्षांनी जल्लोषात केला होता। निवडणुकीचे फॉर्म भरणं सुरू आहेत, सगळे शिवसेनेचे पदाधिकारी त्यांचे तिथे आहेत। एकत्रितरित्या जल्लोषाचा कार्यक्रम आपल्याला लवकरच दिसेल। मनोमिलन वरती झाले ते खालपर्यंत आहेच, ऑलरेडी ते पहिल्यापासून होतं। एकत्र लढणार आहेत का आपण महापालिका? 100% एकत्र लढू। निश्चित खैराचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित नसले तरी आमचं मनोमिलन झालेलं आहे आणि लवकरच आम्ही संयुक्तरित्या दोघं एकत्र येऊन जल्लोष करू आणि जळगाव महापालिकेची जी निवडणूक आहे ती देखील आम्ही एकत्र लढणार असल्याची घोषणा या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केलेलं आहे। विजय वाघमारे, न्यूज 18 लोकमत, जळगाव।